SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. शारीरिक शिक्षणाच्या तासिका कपातीला क्रीडा शिक्षकांचा विरोध. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. शारीरिक शिक्षणाचा 50% कार्यभार कमी होण्याची भीती. परिपत्रक रद्द करण्याबाबत प्रशासनाची सकारात्मक भूमिका. सोलापूर दिनांक 2. प्राथमिक शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका कमी करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेने तीव्र आक्षेप नोंदवत तासिका पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात क्रीडा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रशासनाकडून संबंधित परिपत्रक रद्द करण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर महासंघाने प्रस्तावित आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. महानगरपालिका प्रशासनाने 23 जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण विषयाच्या 2 तासिका कमी करून त्या मूल्य संवर्धन विषयासाठी देण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आले होते. त्या निर्णयामुळे शारीरिक शिक्षण विषयाचा सुमारे 50% कार्यभार कमी होणार असून त्याचा थेट परिणाम क्रीडा शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेवर, कार्यभारावर तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित क्रीडा प्रशिक्षणावर होणार असल्याची भूमिका महासंघाने मांडली. या पार्श्वभूमीवर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. शारीरिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक असून त्याच्या तासिकांमध्ये कपात करणे योग्य ठरणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले. चर्चेदरम्यान प्रशासनाने संबंधित परिपत्रकाचा फेरविचार करून ते रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिल्याने महासंघाने जाहीर केलेले आंदोलन सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार, संतोष जाधव, प्राध्यापक राहुल हजारे, प्राध्यापक प्रमोद संगे, प्राध्यापक सागर गायकवाड, डॉक्टर उज्ज्वल मलजी, संजय पंडित, प्रसन्न काटकर, शीतल शिंदे, पप्पू मैत्री यांच्यासह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.